कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई एक विचारू? विचार। नाही म्हणजे आपण शाळेत तर मास्तरणीवर लक्ष ठेवून हायच, पण तिच्या घरात काय चाललंय हे आपल्यासनी कसं कळल? त्याचा बंदोबस्त केलाय आम्ही। म्हणजे त्यांच्या बहिणीला कामाला लावलंय। वा ताई, तुला का नाही दंडवतच घातला पाहिजे बघ। तुझं कसं समजा असं तब्येतीत ठेवून करतेस बघ, आणि ते बी आधीच। काय दुर्गे, शत्रू शातीर असला का नाही की आपल्याला 4 पावलं पुढचा विचार करावा लागतोय, आणि आम्ही नुसता विचार करत नाही, कृती करतो। हे बघ, नाव घेतलं आणि हिराबाईंचा फोन। जा दुर्गे, तू जरा आज जाऊन बाकीची कामं बघ। ठीक आहे। बोला हिराबाई, काय अलीकडे तुम्ही लई बिझी असताय? हा, आमचा फोन बी उचलत नाही। सॉरी मॅडम, आईकडे होते ना म्हणून फोन उचलता नाही आला। बोला, काय खबर? मॅडम मोठी खबर आहे। मोठी खबर कसली? ताई प्रेग्नंट आहे। ही कसली खबर? म्हणजे हे आम्हाला ठाव आहे। कसं? म्हणजे तुम्हाला कसं माहिती आणि कसं कळलं? ते महत्वाचं नाही, तुमच्याकडे दुसरी काय खबर आहे का सांगा। हो सांगते, पण तुम्हाला खबरा देऊन मला काय मिळणार आहे ह्याचं काही बोलणं झालं नाही ना आपलं। हिराबाई, तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार। आम्ही पोतं भरून रोकड ठेवली आहे, ती येणार तुमच्याकडे। सांगा सांगा, तुम्ही काय खबर असेल ती सांगा आम्हाला। या मकर संक्रांतीला ताईचा प्लॅन आहे तुमच्या घरी यायचा, म्हणजे अधिपती जिजूंना तिळगुळ देऊन ताई गुड न्यूज वगैरे सांगणार आहे। मॅडम, जर अधिपती जिजूंना कळालं ताई प्रेग्नंट आहे तर ते दोघं कधीच वेगळे होणार नाहीत। आता तुम्हीच बघा काय करायचं ते। हे सगळं अधिपतीनं कळलं नाही पाहिजे असं बघा तुम्ही, हा? आणि बाकीचं काय करायचं ते आम्ही बघतो, हा? आणि अधूनमधून टच मध्ये राहावा, काय हिराबाई? हो। काय विशेष मग? काय कसले विशेष? संक्रांत स्पेशल काय? काय नाही। का काय नाही? एवढा गोड सण आहे, साजरा करायला हवा तुम्ही। मूड नाही रे। का? का म्हणजे अरे बायको नाही घरात, सण साजरे करत बसू काय विचार आडगेवणे काय तर? जा मग भेट त्यांना, बोल त्यांना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, निदान आता तरी बोला। काय नाही आता तरी बोला, एक साधा फोन करता येत नाही त्यांना। गोड बोलायचं राहते, नॉर्मल तरी बोला साधं म्हणा। एवढं गेलो होतो घरला त्यांच्या, त्याच्यानंतर बी काय फोन बिन नाही रे, काहीच नाही। हे बघ, तू आता मोडतं घालू नका, त्यांच्यासाठी एक मस्त साडी घे, तिळगुळ घे आणि भेट त्यांना। काय नको बाबा, मी आणि भेटायला गेल्यावर त्या राग करणार। आई साहेबांना पण काल काय काय बोलल्या म्हणा त्या। मला असं वाटतं ना, तुमची भेट होत नसेल ना म्हणून त्यांची चिडचिड होते। हे बघ, बायकांना त्या कधीच काय बोलत नसतात, नवऱ्याने सगळं समजायचं असतं। तुला लय माहिती बायकांचं। अरे तुला सांगतो, शिवानीला जेव्हा राग येतो ना, बापरे काय सांगू मी तुला, कसं समजवू, मला काय काय करावं लागतं तिच्यासाठी। हे बघ, आज मी शिवानीसाठी साडी घेणार आहे, तू पण अक्षरा वहिनीसाठी साडी घे, तिळगुळ घे, भेट त्यांना आणि भांडण संपवा आज तुम्ही। हाय का? अय धनाजी, अरे फक्त फुलमाळाच लावणार आहेस वय? आणि हे या रंगाचं नाही, ह्या रंगाचं लावू नकस, फक्त पिवळ्या रंगाच्याच फुलमाळा लावायच्यात, कळलं? आणि काय लाइटिंग केलंच नाहीस वय? कुठं करणार आहेस लाइटिंग? हे इकडे कर समद। हाय का? आता तोरण बी लावली नाहीत, इकडे बी लाव आणि त्या दाराला बी लाव तोरण, कळलं काय? अरे हा, ते तिळाचे लाडू त्याचं काय झालं? अरे लई पाहुणी येणार आहेत र, त्यासनी द्यायचे, ते कधी करणार तू? हे झालं की ते करतो। हा, काय चाललंय? काय चाललंय म्हणजे? ही सजावट कसली आहे? अहो संक्रांत आली तोंडावर, मग ही सजावट करायला ग बाई? कोणी सांगितलंय करायला? ताईनं सांगितलं, संक्रांत आली ना मग ती म्हणली का सजावट करा म्हणून। ती म्हणली संक्रांत कशी अशी तब्येतीत साजरी झाली पाहिजे। काही करायचं नाही हा?
ए उतर खाली उतर. अहो मोठे मालक पर ताई एकदा सांगितलं ना काही करायचं नाही म्हणून. तुम्ही हे समजा ताईशी बोला की म्हणजे तिनं सांगितलंय ना व आमासनी काम कराय. मग आम्ही जर हे काम थांबवलं तर ती रागवल आमासनी होय का नाही. घरचा मालक मी आहे कळलं ना. बघतो तुझ्या ताईला सांगतो मी. ए धनाजी तू कशा पायी खाली उतरलास. चढवर आणि फुलमाळ्या लाव. पिवळ्या रंगाच्या लाव लाव. अहो ते करू नको म्हणले ना. घराची मालकीन कोण आहे. ताई आहे ना व. मग ताई जे सांगल ते गप गुमान करायचं हं, धनाजी. कर लवकर फुलमाळ्या लाव. ए शांता चल लवकर लवकर काम कर. आते उचलून घेऊन जा आतमध्ये. चला. अरे साडी घेतल्या खरी ओंक्या, आवडेल काय मास्तरीन बाईसनी? अरे मला पण ना सुरुवातीला चॉईस कळायची नाही, पण सारख्या साड्या घेऊन 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 मला शिवानीची चॉईस कळली. मास्तरीन बाईची चॉईस लईच भारी आहे. एक एक त्यांच्या साड्या एवढ्या भारी असतात, त्यामुळे मला टेन्शन आलं या आवडेल का नाही म्हणलं. अरे तू पण घेतलेली भारीच आहे की साडी. तुला सांगतो नवऱ्याने प्रेमाने आणलेली गोष्ट ना बायकोला नक्की आवडते. या आवडू दे म्हणजे नशीब. ते हलव्याचे दागिने घ्यायचे ना. हा घेऊया. अगं अक्षरा काय करतेस तू. काय ग बाहेर जाऊन सगळं सामानही तूच घेऊन आलीस. आता घरीही तूच सगळं काम करणार, लाडूही तूच वळणार. ऐक ना आराम कर ना थोडा. आराम आता मी अधिपतींना भेटल्यानंतरच करेन घरी जाऊन. अक्षरा अगं अगं ते तीळ भाजताना सारखे हलवावे लागतात बेटा. नको ना दगदग करूस. बस बरं तू. बघ तरी झाले पण हे बघ खरपूस भाजून झाले छान. ऐकणारच का तू. बरं बाई कर. अक्षरा ऐक ना. दे. हो हे मी काय म्हणते, इराची पहिली संक्रांत आहे ना, तिच्याकडे पण आपल्याला लाडू पाठवावे लागतील आणि आहेरही करावं लागेल. मी बाबांना सांगते आणायला. हो हो चालेल सांगतो. बरं आई किचन मधलं सगळं करते तू बाकीची तयारी कर. तू काय काय एकटे करणार आहेस. मी आहे ना, आपण दोघी मिळून करू. आई मी करू शकते करते मी जातो. अक्षरा मिळून करू ग दोघी जणी. गरम असतात ते लाडू, गरम गरम वळावे लागतात. मी म्हटलं ना मी करते तू नको काळजी करस. तू काही ऐकणार नाहीयेस मुलगी. पण ऐक काही थकल्यासारखं वाटलं तर मला सांग हं? हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.